हाय हॅलो गाईज नमस्कार. कसे आहात सगळे? तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये प्रथमतः स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आज मी जात आहे आपल्याच अलिबाग नगरीमध्ये साखर कोळीवाड्यामध्ये. आज आमच्या दादांचा ऑर्केस्ट्रा आहे. दत्ता भोईर निर्मित नकवा माझा दर्याचा राजा असा आगरी कोळी परंपरा जपणारा असा कार्यक्रम आहे आणि मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे. तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आम्हाला गाडीत पेट्रोल वगैरे टाकायचं होतं तर आम्ही पेट्रोल टाकण्यासाठी आलो. पेट्रोल वगैरे टाकला आणि आम्ही निघालो. नंतर आम्हाला वेळ होता तर आम्ही आलो ते म्हणजे आपल्या अलिबाग बीचवर. तुम्ही पाहू शकता हा आहे अलिबाग बीच. इथे शनिवार रविवार खूप गर्दी असते. आज सोमवार असल्यामुळे गर्दी कमी आहे आणि तुम्ही पाहू शकता उंट किंवा बारीक गाड्या वगैरे असे फिरण्यासाठी लहान मुलांसाठी खूप असेल. आणि सर्व डान्स कलाकारांची तयारी चालली आहे. मेकअप वगैरे साडे कॉस्ट्यूम वगैरे घालून इथे बघू शकता बाहेर मेकअप करतात दोघं जण. आणि साऊंडवाले दादा त्यांचं साऊंड चेक करून घेत होता. बॅलेन्सिंग असतं म्हणजे जे आपले वादक वगैरे असतात त्यांच्यासोबत कनेक्ट करून सर्वांची सिस्टीम करून देत होते. आणि इकडे त्यांचे सर्व म्हणजे म्युझिशियन वगैरे आहेत त्यांच्याशी संपर्क करून पूर्ण आपला सेट रेडी करायला 1 ते 1.5 तास जातो. आपले रोह्याचे साऊंडवाले दादा आहेत, तुम्हाला तर माहिती असेल नेहमी तेच असतात आणि प्रोफेशनल साऊंड आहे. तुम्हाला कधी लागलं तर नक्कीच संपर्क करा. हे आहे खंडोबाची पालखी आपली साखर कोळीवाड्यातली. आणि खंडोबाचा उत्सव खूप जोरदार कोळी समाजामध्ये असतो. 3 दिवस खूप मोठा असा उत्सव करण्यात येतो आणि सर्व असं साऊंड वगैरे लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता म्युझिशियन आपले सर्व म्हणजे रिदमिन्स सर्व त्यांचे स्किल वगैरे घेऊन ठेवतात आणि खूप छान आज शो होणार आहे. आता थोड्याच काहीच वेळात आपला शोला सुरुवात होणार आहे. आपले डान्स कलाकार आहेत ते पण रेडी होऊन आले सर्व गेटअपमध्ये. आता तुम्ही पाहू शकता आता काहीच क्षणात आपला शो चालू होणार आहे. वर्षी भव्य दिव्य असा हा खंडेरायाचा पालखी सोहळा साजरा केलेला आहे. आणि या पालखी सोहळ्याने नाकवा माझा दर्याचा राजा हा कार्यक्रम खास तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. तुला गणपती बाप्पा मंगल मूर्ती ये कोट सदानंदाचा हे अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सादर करतोय. अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला महाराष्ट्राच्या रसिकाने एक मुखाने गौरविलेला आदरणीय निर्माते दत्ताजी भोईर आणि आम्ही उरणकर लोकगीते कोळीगीते आणि घरंदाज लावण्यांचा नजराना नाखवा माझा दर्याचा राजा. नाखवा माझा दर्याचा राजा. आपल्या खंडेरायाचा पालखी सोहळा झालेला आहे. अख्ख्या अलिबागला कळलं पाहिजे. बोला येळकोट येळकोट. हो, आपल्या ग्रामस्थांनी आपल्या साखर गावच्या ग्रामस्थांनी खूप चांगला असा भंडारा पण आयोजित केला होता. आवाज मंडळी तुमचा आवाज येत नाही. जोपर्यंत तुमचा आवाज येणार नाही तोपर्यंत आमच्यासारख्या कलावंतांना कला सादर करायला मजा येणार नाही. बोला येळकोट येळकोट. साखर गोड असते तसंच आपल्या साखर कोळीवाड्यातले सर्व ग्रामस्थ गोड दिसतात.
आपला ऑल टोटल ग्रुप आहे, तुम्ही पाहू शकता. आणि किती मेकअपमध्ये खूप छान दिसतात, तुम्ही पाहू शकता. एक मॅचिंग लुक खूप छान वाटतं बघायला. आणि जेव्हा टाईम भेटतो तेव्हा बॅक स्टेजला अशी धमाल असते आमची. आणि जेव्हा पुढे प्रेक्षक असतात आणि महिला मंडळ जेवले की नाही? नमस्कार. मला वाटतं 1,500 रुपये आले नाही का तुम्हाला? हा बघा कसे हसायला लागले. हा येणार येणार 100% येणार. तुम्हाला सांगतो मंडळ, तुम्हाला कार्यक्रम आवडतो की नाही? अरे वा, माझे मित्र मंडळ इकडे. अरे राम राम मित्रांनो. हाय शाबास. आता तुम्ही इकडे बघू शकता आमची नवरा नवरी तयार होते. नवऱ्याचा मेकअप चालू आहे इकडे तिकडे. करवल्या वगैरे जो होतो ज्याचा नवरा तर तयार झाला, नवरी पण तयार झाली. नवरी खूप एकदम खुश आहे. आणि भटजी इकडून तिकडून धावते. भटजीची तयारी झाली नाही आहे थोडेफार.
शुभ लग्न शुभ लग्न आणि इथे हा शोचा पॅकअप झालेला आहे. साऊंडवाला शोच्या पहिला उपस्थितीत असतो आणि जाताना देखील शेवटच जावं लागतं त्यांना आणि खूप मेहनत असतं साऊंडवाल्यांचं आणि साऊंडवाले असतात म्हणून आमचा कार्यक्रम होतो त्यांची गाईज तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी जर DJ सिस्टीम वगैरे लागली लाईट सिस्टीम आणि आपल्या शोची सर्व जी साऊंड सिस्टीम किती हे रोयाचे दादा आहेत नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो दादांचा नक्की कॉन्टॅक्ट करत जा दादांना.